नमस्कार. यश हा केवळ एखादा योगायोग किंवा अपघात नसतो, तर तो आयुष्याकडे बघण्याचा एक अतिशय सुनियोजित दृष्टिकोन असतो. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अशाच भन्नाट विषयावर गप्पा मारणार आहोत. विजेत्यांची मानसिकता नक्की कशी काम करते आणि ती अडथळ्यांना कसं पार करते हे समजून घेणं खरोखरच खूप रंजक ठरणार आहे. तर सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. नक्की कोणती गोष्ट माणसाला सर्वोच्च शिखरावर पोचण्यासाठी आणि तिथे टिकून राहण्यासाठी प्रेरित करते? थोडक्यात सांगायचं तर यशाचं खरं इंजिन कोणतं आहे? यावर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातील आकडेवारी खरोखरच थक्क करणारी आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या व्यावसायिक यशाचा तब्बल 85% एवढा मोठा वाटा केवळ एकाच घटकावर अवलंबून असतो. होय, तब्बल 85%? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की यश हे पूर्णपणे आपल्या ज्ञानावर आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण सत्य थोडं वेगळंच आहे. व्यावसायिक माहिती आणि बुद्धिमत्ता यांचा यशात केवळ 15% वाटा असतो. उरलेले 85% तो असतो आपला दृष्टिकोन, म्हणजेच आपला ॲटिट्यूड. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? आपण आपलं सगळं शिक्षण त्या 15% बुद्धिमत्तेवर खर्च करतो, पण 85% यश देणाऱ्या दृष्टिकोनाकडे मात्र आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. तर आजचा आपला हा प्रवास 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहे. आपण पाहणार आहोत जिंकण्याचं रहस्य, सकारात्मक दृष्टिकोन कसा बांधायचा, यशाचा खरा अर्थ, अपयशातून पुढे कसं जायचं आणि शेवटी विजेत्यांची मुख्य वैशिष्ट्ये. हे सर्व मुद्दे मिळून एक यशस्वी मानसिकता कशी तयार करतात हे आपण समजून घेऊया. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. भाग 1, जिंकण्याचं रहस्य. आणि हे रहस्य कुठे बाहेर नाही, तर ते आपल्या आतच दडलेले असते. परिस्थितीच्या पलीकडे जाऊन उंच भरारी घेण्यासाठी ही आतल्या शक्तीच कामाला येतात. जत्रेत फुगे विकणाऱ्या माणसाची एक खूप प्रसिद्ध आणि सुंदर कथा आहे. एकदा एक लहान मुलगा त्याला विचारतो की काळ्या रंगाचा फुगाही आकाशात उडेल का? तेव्हा तो विक्रेता अतिशय प्रेमाने उत्तर देतो, बाळा, फुग्याच्या रंगामुळे तो आकाशात जात नाही, तर त्याच्या आत जो गॅस भरलाय ना, त्यामुळे तो वर जातो. मानवी आयुष्याचंही अगदी तसंच आहे. आपला बाह्य देखावा नाही, तर आपला अंतर्गत दृष्टिकोन आपली यशाची उंची ठरवत असतो. म्हणूनच उत्तम संस्था आणि चांगले समाज हे नेहमी टोटल क्वालिटी पीपल म्हणजेच TQPवर उभे असतात. हे असे लोक असतात ज्यांच्याकडे चारित्र्य, प्रामाणिकपणा, उत्तम मूल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असतो. कोणतंही नवीन कौशल्य शिकण्याआधी हा चारित्र्याचा भक्कम पाया असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. भाग 2, सकारात्मक दृष्टिकोन, जो आपल्या यशाचा भक्कम पाया आहे. हा असा दृष्टिकोन जन्मजात मिळत नाही बरं का, तो रोजच्या प्रयत्नांनी जाणीवपूर्वक विकसित करावा लागतो. आणि हा पाया उभारण्यासाठी काही अगदी सोपी पण महत्त्वाची पावले आहेत. प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता शोधणं, कोणतंही काम न टाळता आत्ताच कृती करणं, सतत कृतज्ञ राहणं, नवीन गोष्टी शिकत राहणं, स्वतःबद्दल चांगला विचार करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक गोष्टींपासून लांब राहणं. ह्या छोट्या छोट्या सवयीच आपला दृष्टिकोन खऱ्या अर्थाने बदलतात. उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांचे खूप छान वाक्य आहे. ते म्हणतात, लोकांशी व्यवहार करणं म्हणजे सोन्याचा खाणीत काम करण्यासारखं आहे. 1 अंश सोनं मिळवण्यासाठी टनावरी माती काढावी लागते. पण खाणकाम करणाऱ्याचं लक्ष त्या मातीवर नसतं, त्याचं लक्ष फक्त त्या सोन्यावर असतं. आपणही परिस्थिती किंवा माणसांमधल्या त्रुटीरूपी मातीकडे न बघता त्यांच्यातील सकारात्मकतेचं सोनं जाणीवपूर्वक शोधायला हवं. पुढे जाऊया भाग 3 कडे. भाग 3, यशाचा खरा अर्थ. हा एक अखंड प्रवास आहे. इथे आपण यशाची पारंपरिक व्याख्या थोडी बदलून बघणार आहोत. यश म्हणजे एखादं अंतिम ठिकाण नाही, जिथे जाऊन आपण थांबणार आहोत. यश म्हणजे एका योग्य आणि मोलाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याची सतत चालणारी प्रक्रिया आहे. एका उद्दिष्टानंतर दुसरं आणि त्यानंतर तिसरं. सकारात्मक दिशेने पुढे जाण्याचा हा एक आतला अनुभव आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जिंकण्यासाठी खेळणं आणि केवळ हरून नये म्हणून खेळणं, या 2 गोष्टींत खूप मोठा भावनिक फरक आहे. विजेते हे नेहमीच उत्साहाने नवीन संधीच्या शोधात असतात. ते जिंकण्यासाठी खेळतात. या उलट काही लोक फक्त सुरक्षित राहण्याचा आणि अपयश टाळण्याचा हताश प्रयत्न करतात. त्यांची धडपड फक्त हरू नये यासाठी असते. आणि म्हणूनच आपला चौथा भाग खूप महत्त्वाचा आहे. भाग 4, अपयशातून पुढे जाणे. कारण अपयश म्हणजे रस्ता संपला असं नाही, तो फक्त एक दिशा बदल आहे. अपयश हा मार्गातील केवळ एक बदल किंवा डिटूर आहे. तो काही डेड एंड नाही आहे.
आयुष्यातील हे अडथळे आपल्याला खूप काही शिकवतात. थॉमस एडिसन किंवा राईट बंधूंचा विचार करा. इतिहासातील सर्वात मोठ्या यशाच्या कथा या एकाच वेळी भयंकर अपयशाच्या देखील कथा आहेत. हे अब्राहम लिंकन यांच्या प्रवासातून अगदी स्पष्ट होतं. वयाच्या 21व्या वर्षी व्यवसायात अपयश, 22व्या वर्षी निवडणुकीत पराभव, 34व्या वर्षी पुन्हा काँग्रेसच्या निवडणुकीत हार. पण तरीही ते डगमगले नाहीत आणि अखेर वयाच्या 52व्या वर्षी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. वारंवार आलेल्या अपयशानंतरही पुन्हा उभं राहणं हेच अंतिम विजयाचं गमक आहे. चुका तर सर्वांकडूनच होतात, पण जेव्हा अपरिहार्य चुका होतात तेव्हा त्या लपवण्याऐवजी काही सोपी पावलं उचलली पाहिजेत. चूक त्वरित मान्य करणं, त्यावरच विचार करत न बसणं, त्यातून धडा घेणं, ती पुन्हा न करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांवर दोष न देणं. स्वतःच्या कमकुवतपणाचा बचाव न करता या मार्गाने गेलो तर आपण नक्कीच अधिक मजबूत बनतो. आता आपण शेवटच्या आणि 5व्या भागाकडे आलो आहोत. भाग 5, विजेत्यांची वैशिष्ट्ये. हीच ती यशाची खरी धार असते, जी सामान्य लोकांना दिग्गजांपासून वेगळं करते. जे विजेते असतात आणि जे सतत कारणं देतात त्यांच्या रोजच्या वागणुकीत जमीन अस्मानाचा फरक असतो. विजेते नेहमी समस्येच्या उत्तराचा भाग असतात. ते नवीन शक्यता पाहतात, त्यांच्याकडे स्वप्न असतात. पण पराभूत मानसिकतेचे लोक नेहमी फक्त समस्येवर लक्ष केंद्रित करतात आणि स्वतःच समस्येचा एक भाग बनवून राहतात. विजेत्यांकडे इतरांपेक्षा 10 पट अधिक बुद्धिमत्ता असते असं अजिबात नाहीये. ते फक्त त्यांच्या दैनंदिन निर्णयांमध्ये सतत उत्कृष्टतेचा वापर करतात. ते गोष्टी घडवून आणतात, घडू देत नाहीत. स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहतात आणि प्रत्येक गोष्टीची उत्तम तयारी करतात. हीच त्यांच्या यशाची खरी धार आहे. याउलट काही भावनिक अडथळे असतात ज्याला आपण इमोशनल ब्रेक्स म्हणू शकतो. जोखीम घेण्याची तयारी नसणे, चिकाटीचा अभाव, प्रत्येक गोष्टीचा लगेच निकाल हवा असणे, शॉर्टकट्स शोधणे, भीतीमध्ये जगणे हे सगळे ब्रेक्स माणसाला त्याच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. गाडीला ब्रेक लावून ती जशी पुढे जाऊ शकत नाही तसंच हे भावनिक ब्रेक्स आहेत. तर आता जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. आपण खरोखरच आयुष्याची गाडी असे इमोशनल ब्रेक्स लावून तर चालवत नाहीये ना? आपण यशाची लागवड करतोय की अजाणतेपणे स्वतःलाच मागे ओढतोय? यावर नक्की विचार करा, कारण या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच आपल्या पुढच्या यशाची दिशा ठरवणार आहे.